मुंबईतील कबूतरखान्यांच्या मुद्द्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी। सुप्रीम कोर्टाने हस्तक्षेपास नकार दिल्याने प्रकरण पुन्हा हायकोर्टात। कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समिती मैदानात, दादर कबूतरखाना परिसरात आज आंदोलन, तर दादर पोलिसांकडून आंदोलकांना नोटीस। मुंबई महापालिका जिंकण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्धार, मुंबईवर आपला झेंडा फडकणार, ठाकरेंना विश्वास। कल्याण डोंबिवली नागपूरसह मालेगाव महापालिका हद्दीत 15 ऑगस्टला मांस विक्रीला बंदी। स्वातंत्र्यदिनी चिकन मटणवर बंदी चुकीचीच, उपमुख्यमंत्री अजित पवारांची रोखठोक भूमिका। आमदार आहात म्हणजे मारायचा अधिकार मिळत नाही, राडा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने बच्चू कडूंना सुनावलं। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 3 महिन्यांचा कारावास। ऐन सणासुदीला साखरेचे दर कडाडले, साखर प्रति किलो 5 ते 6 रुपयांनी महागली। उत्पादन खर्च वाढल्याने कारखानदारांचा निर्णय। सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण, सोनं 1000 तर चांदी 2000 रुपयांनी स्वस्त। सणासुदीत सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा। माजी क्रिकेटर सुरेश रैनाला ईडीचं समन्स, बेटिंग ॲप प्रकरणी होणार ईडी चौकशी। भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेमध्ये। ताशी 110 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या ट्रेनची पहिली झलक झी 24 तासवर।